आज आपण बोलतोय मलेरियाबाबत। मलेरिया हा एक जंतुदोष आहे आणि मलेरियल पॅरासाइट ह्या जंतूंमुळे हे इन्फेक्शन होतं आणि हे जंतू डासांमार्फत आपल्या शरीरात येतात। त्यामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होऊ नये ह्यासाठी खरं तर आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की आपल्या शहरात स्वच्छता पाहिजे आणि डासांचा नायनाट केला तर मग मलेरिया होण्यापासून आपण वाचतो। परंतु आपण आत्ता बघतो आहे की मलेरिया होतो आणि जास्त काळजी आम्हाला वाटते जेव्हा एखाद्या गर्भवती स्त्रीला हा मलेरिया होतो, कारण इथे गर्भवती स्त्री आणि तिचं पोटातलं मूल ह्या दोघांना त्याच्यामधून त्रास होतो। मलेरियामध्ये जोरदार ताप आणि थंडी ताप येतो आणि असा ताप 103 104 गेल्यावर पोटातल्या गर्भाचा मृत्यू होण्याची भीती असते आणि थोडाही जरी थंडी ताप असेल तर ताबडतोब आपण डॉक्टरांकडे जाऊन रक्त तपासलं तर एक साधी टेस्ट असते आपल्या रक्ताची, पेरिफरल स्मिअर म्हणून। अर्धा तासात आपल्याला रिपोर्ट मिळतो आणि त्याच्यामध्ये जर मलेरियल पॅरासाइट असेल तर ताबडतोब मलेरियाचं औषध सुरू करणे। आज आपण बोलतोय मलेरियाबाबत। एकदा औषध घेतलं की मलेरिया तात्पुरता बसतो, परंतु त्याचं पुन्हा रिकरन्स होण्याची भीती असते। म्हणून आपण पेशंटना मलेरिया एकदा बरा झाला तरी पुढे प्रोफायलॅक्टिक प्रायमाक्विन देतो, परंतु हे प्रायमाक्विन आम्हाला गर्भवती स्त्रीला देता येत नाही, कारण त्याचा पोटातल्या बाळावर इल इफेक्ट त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो। परंतु डिलिव्हरी झाल्याबरोबर आम्ही त्या बाईला नंतर हे जे प्रोफायलॅक्टिक प्रायमाक्विन आहे हे औषध आम्ही देतो। त्यामुळे मलेरियापासून आधी तर वाचवलं पाहिजे। थोड्या साईन सिम्पटम आल्याबरोबर तपासणी करून जर वेळेवर उपचार केला मलेरिया आपण आटोक्यात ठेवू शकतो। आणि मलेरियाच्या टेस्टिंगसाठी ही सुविधा विनामूल्य सर्व सरकारी आणि आपल्या कॉर्पोरेशनच्या ESISच्या रुग्णालयात शासनामार्फत करण्यात आलेली आहे आणि मलेरिया इरॅडिकेशन प्रोग्रामच्या खाली त्यांच्या चाचण्याही विनामूल्य आहेत आणि त्यांना दिलेला इलाजही विनामूल्य दिला जातो। मलेरिया हा भारतामध्ये फार कॉमन असा रोग आढळला जातो। आता याची लक्षणं अशी आहेत, मलेरिया युजली होतो तो वायवॅक्स आणि फाल्सिपारम ह्या डासांच्या स्पीसीजमुळे, म्हणजे ठराविक स्पीसीज त्याला आम्ही म्हणतो। आता मलेरियाची लक्षणे काय आहेत, तर लक्षणे कॉमनली त्यांना म्हणजे ताप येतो, चिकार थंडी वाजून ताप येतो, पण आजकाल मलेरिया साधा सर्दी खोकल्याने पण येऊ शकतो आणि जर चाचणी केली तर त्याला कदाचित मलेरिया असल्याचे आढळून येते। आता मलेरिया हा ओळखावा कसा, तर त्याच्यासाठी आपण एक स्पेसिफिक टेस्ट करतो, एक म्हणजे रक्ताचे नमुने करतो, म्हणजे त्याच्यात पेरिफरल स्मिअर फॉर मलेरियल पॅरासाइट म्हणून आपण असं करतो, किंवा मलेरियल अँटीजेन्स म्हणून आपण करतो। त्याच्यामुळे वायवॅक्स किंवा फाल्सिपारम याचे म्हणजे कुठल्या प्रकारचा मलेरिया आहे हा ओळखला जाऊ शकतो। मलेरियाची जी औषधं आहेत ती वायवॅक्ससाठी आपण देतो, तीच फाल्सिपारमसाठी देखील देऊ शकतो। असे अनेक प्रकारचे आहेत आणि पेशंट युजली हा पेशंट रिकवर होतो, म्हणजे जर आपण योग्यप्रमाणे लवकर जर निदान केलं आणि प्रॉपर औषधं उपचार केले तर हा रोग चांगल्या प्रकारे बरा होऊ शकतो। मलेरिया हा भारतामध्ये फार कॉमन असा रोग आढळला जातो। फक्त इतकंच आहे की मलेरिया हा डासांमुळे होतो, त्याच्यामुळे डासांची उत्पत्ती रोखणे हा मूळ उपाय आहे। म्हणजे युजली हे डास संध्याकाळचे किंवा काळे कपडे वगैरे घातलेले असेल किंवा अंधार असेल इथे त्याची उत्पत्ती आणि फिरणं वगैरे असतं। त्याच्यामुळे माणसांनी रात्री जर जिथे डास जास्त असतील तर त्यांनी लांब कपडे घालावे, मच्छरदाणीमध्ये झोपावे किंवा मस्क्युलो रिपेलंट जे असतात, म्हणजे डास पतवण्याच्या ज्या काही उपकरणे किंवा साधनं आहेत त्याचा उपयोग करावा। आणि डासाची उत्पत्ती होऊ नये म्हणून आपण कधीकधी म्हणजे डेंग्यूसाठी जसा ड्राय डे पाळतो तसा मलेरियासाठी देखील ड्राय डे पाळू शकतो। आणखी म्हणजे मच्छरांमुळे नुसता मलेरिया होत नाही तर बाकी चिकार म्हणजे डेंग्यूसारखे होतात, काला आजारसारखे पण रोग होऊ शकतात, पण मलेरिया हा फार कॉमन झालेला आहे
आणि मलेरियाचं बाबतीत एक आहे की मलेरिया हा आपण व्यवस्थित डायग्नोज करू शकतो, बरा करू शकतो आणि मलेरियामुळे डेथ्स फार कमी दिसून येतात अनलेस फाल्सिपारमनी जर त्याचे कॉम्प्लिकेशन झाले, म्हणजे सेरेब्रल मलेरिया किंवा व्हेंटिलेटरवर गेला फुफ्फुसांच्या रोगांमुळे किंवा लिव्हरच खराब झालं, किडनी खराब झाली, तर असे पेशंट्स दगावण्याची शक्यता जास्त आहे.